खरं तर 10 वर्षाच्या नंतर पुन्हा आज मी या ठिकाणी कॉलेजचे दिवस अनुभवतोय. कॉलेजला असताना 2 वर्ष सलग आम्ही ग्रामीण राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नंबर आणला होता. विद्यापीठामध्ये केंद्रीय युवक महोत्सव या ठिकाणी तिथं पण आम्ही पहिला नंबर आणला होता. नाटक, गाणं, कविता याची आवड आहे म्हणून कविता सादर करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. आज आमच्यातले बरेचसे मंडळी अभ्यासाचं टेन्शन घेऊन घरीच थांबलेले आहेत, अभ्यास करत की नको. मित्रांनो, एक सांगायचंय की आपण पहा, लहानपण तुम्हाला सगळ्या मज्जाच मज्जा. शाळेत गेल्याच्या नंतर कळालं खरी मजा तर कॉलेजला असते. कॉलेजला गेल्यावर मज्जाच मज्जा. कॉलेजला गेल्यावर कळालं कॉलेजला नाही मज्जा. नोकरी लागल्यावर मज्जाच मज्जा. नोकरी लागल्याच्या नंतर कळालं खरी मज्जा तर लग्न झाल्यावर असते. लग्न झाल्यावर मज्जाच मज्जा. लग्न झालं नंतर मुलं झाल्यावर मज्जाच मज्जा. मुलं झाले, मुलांचं शिक्षण झाल्यावर मज्जाच मज्जा. मुलं मोठे झाल्याच्या नंतर मज्जाच मज्जा. अशी जर आपण मज्जा शोधत राहिलो तर आयुष्यभर आपल्याला कधीच मज्जा मिळणार नाही. वयाच्या अनुभवाने एक सांगतो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला असं वाटेल की याच्या अगोदरचा टप्पा हा आत्ताच्या टप्प्यापेक्षा चांगला होता, म्हणून आत्ताचं असणारं आयुष्य आत्तामध्ये जगा. आमचे तोंडमल सर आम्हाला नेहमी मोटिवेट करत असतात. लॉ मध्ये मार्काला किंमत नाही, तुम्ही आर्ग्युमेंट कसं करता हे महत्वाचं आहे. विषय किती उडाले हे महत्वाचं नाही, तुमचा कॉन्फिडन्स सोडून देऊ नका, हे नेहमी मोटिवेट करत असतात. मित्रांनो, आमच्या कॉलेजचे दिवस मला थोडेसे आठवले. आमच्या कॉलेजच्या काळी तुमच्यासारखं नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. आमच्या काळामध्ये ट्रेंडिंगला एकच गोष्ट होती, काय? लव्ह लेटर. तुम्हाला लव्ह लेटर माहिती आहे? लव्ह लेटर असतं. समोर जाऊन विचारण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतलं मऊ मऊ स्वेटर असतं. तिला आवडलं तर ठीक, नाहीतर हातात थिएटर असतं. आम्हाला प्रपोज जर करायचं म्हटलं तर महिनाभर कॉन्फिडन्स गोळा करावा लागायचा आणि त्याच्यानंतर प्रपोजची प्लॅनिंग करायची म्हणजे मित्रांची अशी कमिटी बसायची. त्याच्यानंतर मग प्रपोजची प्लॅनिंग व्हायची. तुमच्या काळात खूप फास्ट झालंय. पहिल्या सेकंदाला रिक्वेस्ट, नंतरच्या सेकंदाला लगेच मेसेज प्रपोज, पुढच्या सेकंदाला ब्रेकअप. एकदम फास्ट झालेले. म्हणून मला एक तुमच्यासाठी शेअर साजरा करावा असं वाटतो कि पहला प्यार है दूसरी तीसरी बार है. पहला प्यार है दूसरी तीसरी बार है. अगर तेरा इनकार है तो चौथी लड़की तैयार है. असो, माझ्या कॉलेजचे दिवस या ठिकाणी मला आठवले. माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये मी स्वतः लिहिलेली कविता आहे, मॉडर्न मुली नावाची. ती कविता मी पुण्या मुंबईच्या मुली डोळ्यासमोर ठेवून ती लिहिलेली कविता आहे. एक डिस्क्लेमर देतो, पिक्चरच्या सुरुवातीला असतं ना तसं. या कवितेचा कुठल्याही व्यक्तीशी, कुठल्याही पात्राशी, कुठल्याही घटनेशी कुठलाही संबंध नाही. असा संबंध आल्यास तो एक योगायोग समजावा. माझ्या कविताला मी सुरुवात करतो. तोंड बांधून चालतात रस्त्यानं व पाहतात वर खाली. तोंड बांधून चालतात रस्त्यानं व पाहतात वर खाली. याच त्या शहरातील मॉडर्न मुली, याच त्या शहरातील मॉडर्न मुली. कपडे यांची सांगायची तर जीन्स शॉर्ट टी शर्ट. कपडे यांची सांगायची तर जीन्स शॉर्ट टी शर्ट. साडी फ्रॉक झगा पंजाबी विसरून गेले ह्या स्कर्ट. साडी फ्रॉक झगा पंजाबी विसरून गेले ह्या स्कर्ट. अंग प्रदर्शनानं हिला पुरती वेडी केली. अंग प्रदर्शनानं हिला पुरती वेडी केली. याच त्या शहरातील मॉडर्न मुली, याच त्या शहरातील मॉडर्न मुली. आठवड्यातून 1-2दा ब्युटी पार्लर मध्ये जातात. आठवड्यातून 1-2दा ब्युटी पार्लर मध्ये जातात. प्लकिंग, फेशियल, व्हॅक्सिंग, ब्लिचिंग करून घेतात आणि ओठावरती लावतात ह्या लाल गुलाबी लाली. आणि ओठावरती लावतात या लाल गुलाबी लाली. याच त्या शहरातील मॉडर्न मुली, याच त्या शहरातील मॉडर्न मुली. स्पिरिट ऍक्टिव्हा प्लेजर स्कूटीवरती फिरतात. स्पिरिट ऍक्टिव्हा प्लेजर स्कूटीवरती फिरतात. सिग्नल तोडून ह्या पार न एंट्री मध्ये शिरतात. तोंड बांधून पोटपाट उघडे अशी फिरण्याची फॅशन आली.
तोंड बांधून पोटपाट उघडे अशी फिरण्याची फॅशन आली. याच त्या शहरातील मॉडर्न मुली, याच त्या शहरातील मॉडर्न मुली. प्रेमाला तर ह्या देवाचा प्रसाद समजून वाटतात. प्रेमाला तर ह्या देवाचा प्रसाद समजून वाटतात. महिना 15 दिवसाला नवीन बॉयफ्रेंड गाठतात. जीवन जगण्याची यांची अशी स्टाईल जरा वेगळी. जीवन जगण्याची यांची अशी स्टाईल जरा वेगळी. याच त्या शहरातील मॉडर्न मुली, याच त्या शहरातील मॉडर्न मुली. पण कसं सांगायचं यांना स्त्रीचं सौंदर्य असतं कशात? पण कसं सांगायचं यांना स्त्रीचं सौंदर्य असतं कशात? साडी पंजाबी लांब केस, स्त्री मस्त दिसते या वेशात. परंतु लाल नावाची जिन्नस यांनी पूर्वीच सोडून दिली. याच त्या शहरातील मॉडर्न मुली, याच त्या शहरातील मॉडर्न मुली. अशाच नाही तर माझी फक्त मुलींवरच लिखाण केलं नाही तर माझी मुलांवर सुद्धा कविता आहे. माझ्या बऱ्याचशा कविता माझ्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. अमोल सायंबर हा माझा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही कविता पाहू शकता. धन्यवाद.